मंडळी, आजची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. ही स्टोरी पुण्यातील एका उद्योगपतीच्या मुलासोबत घडलेली आहे. तो एकुलता एक त्या बिचाऱ्याला, आणि तो मुलगा पागल झाला, वेडा झाला. आता तो म्हणतो की मी वेडा नाही आहे, पण माझ्यासोबत जे होतंय ना ते मी जर कोणाला सांगितलं तर ते लोक मला वेड्यात काढतात. अशा प्रकारचा तो मुलगा स्वतःला बोलतो. आता त्याचा ट्रीटमेंट वगैरे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. जे काही ट्रीटमेंट झालेलं आहे, जे काही डॉक्टर्स आहेत ते सगळे डॉक्टर म्हणतात की बाबा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्या मुलाला अमावस्येला आणि पौर्णिमेला प्रत्येक रात्री त्याला दौरा पडतो, आणि त्या दौऱ्यामध्ये तो कधी कधी तर रात्रभर नुसता बसून राहतो, नाहीतर कधी तर रात्रभर एका जागेवर उभा राहतो. आणि त्याला दौरे असे तसे पडत नाहीत. त्याला जर बसण्याचे दौरे पडले ना तर तो बसतो आणि मांडी कशी घालतो माहिती आहे, हे पाय याच्यावर आणि ती पाय त्याच्यावर, म्हणजे आपण ती वेगळी मांडी घालतो ना, पसायदानवाली मांडी, तशा प्रकारची मांडी घालून तो अख्खी रात्रभर बसतो. आणि त्याची मांडी काढण्याचा प्रयत्न केला, त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, तो घरामध्ये जोरामध्ये चिरकतो आणि त्याला असं वाटतं की मला कोणी उठवू नये, मला कोणी हात लावू नये. आणि जर तो एखाद्या वेळेस उभा राहिला घरामध्ये तर तो अशा प्रकारे उभा राहतो, जे आपला डान्स असतो ना, ते परिवाला डान्स, इतकुशी ते कपडे घालतात, स्कर्ट घालतात, आणि अशा करत त्या मुली अशा उडतात, डान्स करतात. त्या डान्सला मला काय म्हणतात माहिती नाही, पण त्या कशा आपल्या पंजावर उभ्या राहतात तशा प्रकारचा तो पंजावर उभा राहतो पूर्ण रात्रभर. आणि ज्यावेळेस त्याचं जे हे क्रायटेरिया आहे, त्याच्या दौऱ्यामधून तो जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस तो अजून त्रासतो, कारण की त्याचं अंग, त्याचे हातपाय पूर्णपणे दुखतात. आणि हे त्याच्यासोबत ना आत्ता पण अमावस्या पौर्णिमेला होतं. आणि याला उपाय म्हणून त्याचे जे आईवडील आहेत ते फक्त एकच काम करतात, अमावस्या पौर्णिमा आली की याला बेडला बांधून ठेवतात, याला मोकळं सोडत नाहीत. आणि हे सगळं एका उद्योगपतीच्या मुलासोबत होतंय, आता चालू आहे म्हणा. आणि जी आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे ही त्यांच्याच नातेवाईकामध्ये, म्हणजे ते जो मुलगा आहे ना त्या मुलाच्याच एका नातेवाईकामधला एक मुलगा आहे, जो की या मुलाचा खूप क्लोज फ्रेंड आहे. त्यानं आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे आणि त्याचं नाव रतन असं आहे. आता मंडळी, जो हा मुलगा आहे ना, या मुलाचं नाव आदित्य आहे आणि त्या मुलाचं नाव रतन आहे, ज्याने आपल्याला स्टोरी पाठवली त्याने. आता स्टोरी जे यांची आहे ना, त्या रतन नावाच्या मुलाचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही जे कॉलेज लाईफमध्ये केलं ते जर नसतं केलं तर आज जो आदित्य आहे तो चांगल्या पद्धतीमध्ये राहिला असता आणि चांगला सुरळीत तो जगू शकला असता. आम्ही जे कॉलेज लाईफमध्ये केलं आहे ना त्याच्यामुळंच आम्हाला असं झालं. आणि कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, मुलगा कॉलेज लाईफमध्ये गेला तर त्याला वाटतं की बाबा आपल्या आजूबाजूला ना 10-15 पोरं पाहिजे, टोळी पाहिजे, कोणी आपल्या वाटी येऊ नये, भांडणामध्ये आपले जितायला पाहिजे, सगळं कॉलेज आपल्या म्हणण्यानुसार ऐकलं पाहिजे, अशा प्रकारचं प्रत्येक मुलाला वाटतं. मलाही वाटायचं की बाबा मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो ना त्यावेळेस थोडी पिक्चरमधल्यासारखी लाईफ असावी, एखादी पोरगी वगैरे असावी, मित्रमंडळी चांगली असावी, भांडणं असावे, त्याच्यामध्ये आपण जितावं, आपण हिरो असावं कॉलेजचे. पण चला, कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर कोणी विचारलं नाही, कॉलेज संपलं, सगळं इकडे तिकडे झालं तरी पण कोणाला काही फरक पडला नाही. मी कॉलेजमध्ये आहे किंवा नाही आहे कोणाला काही माहीतच नाही. जसा विचार केला होता त्याच्या पूर्ण विरोधामध्ये असल्यासारखी माझी लाईफ गेली. माझी काय, माझ्यासोबत जितकी पण माझे फ्रेंड होते तेवढ्याची सगळीच लाईफ तशी गेली. पिक्चरमध्ये फार खोटं दाखवतात. तर तशा प्रकारची होती माझी लाईफ. तर माझी लाईफ सोडून द्या, आता यांच्या लाईफवर वळूयात. आता यांना पण तसं वाटायचं आणि यांच्या पण लाईफमध्ये तशा प्रकारचं मॅक्झिमम होतं, कारण की जवळ पैसा होता. आम्ही भिकारचोट लोक, आमच्याजवळ काय आहे, साला टिकटाला पैसे भेटत नव्हते, पास काढत होतो आम्ही एसटीचे, कमी पैशामध्ये जाणं येणं होईल. आणि त्याच्यामध्ये 10 रुपये जर सापडले, आपले 10 रुपये जर खिशामध्ये असले तर त्यालाच जपून खर्चायचं, अशा प्रकारची कंडिशन होती. आता याच्याजवळ पैसा असल्यामुळं पोरं कसे आहेत ना, ज्या पोराकडे पैसा आहे ना त्याच्यासोबत मैत्री करतात. त्यांना माहिती आहे याच्यासोबत जर आपण कुठं बाहेर गेलो तो हा मरणाचं आपल्याला खाऊ पिऊ घालेल आणि स्वतःच बिल देईल. तसं या मुलासोबत मॅक्झिमम जसं पिक्चरमध्ये वाढतं ना तसं 80% या मुलासोबत होत होतं. एक मैत्रीण झाली होती फर्स्ट क्लासपैकी, तिच्यासोबत लवशिपमध्ये गेला होता, मस्त एन्जॉय करायचा, रूमवर जायचा, लॉजवर जायचा, फुल लाईफ मस्तीमध्ये होते. आणि याचा जो आदित्यचा जो मित्र आहे रतन, तो सुद्धा त्याच्यासोबत राहायचा, नातेवाईकामधला वरून क्लोज फ्रेंड, म्हणून त्या दोघा जणांची मैत्री फार पक्की होती. त्याच्यासोबत 8-10 पोर असे राहायचे त्या दोघांच्या सोबत, याचा ग्रुपच राहायचा. पण त्याच कॉलेजमध्ये एक अजून ग्रुप होता जो की हुशार होता. हे हुशार नव्हते, पण तो पलीकडचा ग्रुप हुशार होता. आणि तो हुशार असल्यामुळे यांच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे जास्त मुलं जायचे, त्यांना बोलायचे, हे करायचे, भांडणं झाले की ज्यांना बोलायचे, पण व्यतिरिक्त त्यांना बोलायचे. आणि जी आदित्य नाव होतं ना या मुलाचं, याची जी गर्लफ्रेंड होती, मैत्रीण होती, ती हळूहळू त्यालासुद्धा बोलायची आणि ती त्याच्याकडे होडलेच जाऊ लागली. आता तो हँडसम पण होता आणि चांगला पण होता. आणि ही गोष्ट आदित्यला पटली नाही.
त्यामुळं आदित्य आणि रतनने काही मुलं जमा केले आणि त्या मुलाला इतकं मारलं की तो 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. आणि त्याच्या घरच्यांनी यांच्यावर केस केली आणि केस केल्याच्या नंतर यांच्यावर हाफ मर्डरची केस लागली आणि यांना तडीपार व्हावं लागलं. कोणीतरी यांच्या वडिलाला सजेशन दिलं आदित्यच्या की तुमच्या मुलाला काही दिवसासाठी तडीपार करून ठेवा, नंतर आपण सेटलमेंट करून घेऊयात. कारण की जी समोरची पार्टी होती, जे मुलगा हुशार होता, तोही काय एकदम गरिबीतला नव्हता, तोही मिडल क्लास होता, तोही एखाद्या उद्योगपतीचाच मुलगा होता. त्यामुळे त्यानेही जोर लावला आणि याने याची मुलं लपवले. आता यांचे जे ही मुलं होते, आदित्य आणि रतन होता, या दोघांनाही तडीपार व्हायचं होतं. कारण की या पूर्ण कांडामध्ये या दोघांचं नावच सगळ्यात वर होतं. यांना तडीपार व्हायचं होतं. यांच्या वडिलाचा एक मित्र होता, दुसरा उद्योगपती, आणि त्या उद्योगपतीच्या शेतामध्ये एक फार्म हाऊस होतं आणि त्याचं जे शेत आहे ना ते एकदम खेडेगावामध्ये होतं. नॉर्मली जसं आपलं खेडेगाव असतं ना तशा खेडेगावामध्ये होतं. त्या शहरापासून फार दूर, पुण्यापासून फार दूर होतं. कमीत कमी पुण्यापासून असं समजा की 300 किलोमीटरच्या अंतरावर ते खेडेगाव होतं. आणि त्या उद्योगपत्याचं त्याचं फार्म हाऊस होतं त्याच्या खेडेगावामध्ये. तर त्यानं सजेशन केलं, बाबा तुझ्या मुलांना इकडे तिकडे पाठवेपर्यंत आपल्या शेतामध्ये पाठव, तिथं मस्त फर्स्ट क्लासपैकी सगळी सोय होऊन जाईल आणि जे काय तिथं राहण्याची पिण्याची खाण्याची सोय आहे तिथं फर्स्ट क्लासपैकी माझा बंगला वगैरे आहे, सगळ्या सुविधा आहेत, सगळं काही आहे. तिथं राहतील पोरं महिना दीड महिना, नंतर परत तिकडे वापस येतील, तू तिथं पाठवून दे. चांगले क्लोज फ्रेंड असल्यावर त्यांनी तसं सांगितलं. तर जो आदित्य आहे, आदित्य आणि रतन त्या फार्म हाऊसवर गेले. आता तिथं जे ते गेले ना आणि त्या जागेवर यांच्यासोबत जे झालं ना, तिथूनच याच्यासोबत अशी ही प्रक्रिया व्हायला चालू झाली. मग तिथं गेल्याच्यानंतर काही दिवस तिथं थांबले. आता जिथं ते फार्म हाऊस होतं त्या फार्म हाऊसच्या शेजारी एक बारीकशा असं एक पत्राचा शेड होता आणि त्या शेडमध्ये एक रूम होती. त्या रूममध्ये एक फॅमिली राहायची आणि त्या शेडमध्ये काही ढोरं वगैरे काहीच नव्हतं. त्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला जी पण शेती होती त्या शेतामध्ये ते कामगार यायचे, काम करायचे आणि तिथून निघून जायचे. आणि यांना जे काही लागलं, यांच्यासाठी एक माणूस ठेवला होता, जे काही लागलं ना तो माणूस यायचा, यांना जे काही लागलं ते द्यायचा आणि तिथून तो निघून जायचा. अशा प्रकारे होतं नाही. यांच्या फार्म हाऊसच्या समोरच एक ती पत्राचा शेड होता आणि त्याच्यामध्ये एक फॅमिली राहायची. आता ती फॅमिली होती थोडीशी यंग, नैतरणी गावरान भाषांमध्ये म्हणलो मी, नैतरणी म्हणजे यंग होती पूर्ण. असं समजा की 30च्या आणि 25च्या अराउंडमधले जे कॅटेगरी असेल ना तशा टाईपची ती कॅटेगरी होती. आता त्या फॅमिलीमध्ये जी लेडीज होती तिला काही कोणतं मूलबाळ नव्हतं, काही नव्हतं, पण दिसायला अगदी सुंदर होती, नॉर्मलशी होती पण सुंदर होती. आणि तिचा जो नवरा होता ना तो जरासा थोडासा वयस्कर असल्यासारखा होता, 5-6 वर्षांनी तिच्यापेक्षा मोठा होता. 30-32 वर्षाचा तिचा नवरा असेल आणि ती जी महिला आहे ती 25, 26, 27 वर्षाची असेल. अशा प्रकारची ती फॅमिली होती. मग आता हे या फार्म हाऊसमध्ये राहिले, आदित्य आणि रतन दोघंजण फार्म हाऊसमध्ये राहिले. ते दोघंजण तिथं राहिले. आता आदित्यची गर्लफ्रेंड आहे ती याला बोलणं सोडून दिली. हा एकला झाला. रतन होता तो तर पहिलाच एकला होता. आय्याशी करणारे मुलं, पैसा असल्यामुळं काय कुठेही मन हलकं करायचं आणि वापस यायचं, अशा प्रकारचा त्याचा कार्यक्रम होता. तर तिथं काही दिवस राहिल्याच्या नंतर तिची समोरची फॅमिली त्यांच्यासोबत यांची ना ओळख फार चांगली झाली. म्हणजे रोज समोर राहायचे म्हणल्याच्या नंतर ओळख तर होणारच ना. तर त्यांच्यासोबत बोलायचे, राहायचे, म्हणजे असं समजा की आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना कसं बोलतो तशा प्रकारे ते राहायचे. आता खेड्यापाड्यात म्हणल्याच्या नंतर यांना दुसरं कोणी बोलायला नाही आणि यांचा घमंड सोबत ठेवण्यासाठी ठेवला जर तर ते त्यांच्यासोबत बोलत नव्हते. दोघंजणं कुठपर्यंत आपल्या एकमेकासोबत चांगले राहतील, तर दोघंजणं कधी ना कधीतरी होणारच ना. तशा प्रकारे यांचीही परिस्थिती झाली. 15 दिवस झाल्याच्या नंतर यांची त्यांच्यासोबत चांगली मैत्री वगैरे झाली. पण त्या 15 दिवसाच्या नंतर जो आदित्य होता आणि ती जी महिला होती या दोघांमध्ये ना कनेक्शन व्हायला लागले, प्रेमाचे कनेक्शन, डोळ्यानं खुनवा-खुनवी, बोलाबोली. आणि जो आदित्य होता हा तर श्रीमंत असल्यामुळे याला असं वाटायचं की बाबा आपण डायरेक्ट जे काय ना ते काम करूया. तेव्हा हा त्या टाईपचा होता. फक्त मुलींना याच्या कामासाठी फक्त यूज करायचा आणि सोडून द्यायचा, अशा प्रकारचा तो होता. आता ती जी महिला होती ती तशी नव्हती. आदित्यनं 2-3 वेळेस तिच्यासोबत प्रयत्न केला की चालपट कर, तुझा नवरा नाही आहे, आपण जे काय करायचं ते करून घेऊयात. पण ती महिला हिला म्हणायची की नाही थांबा थोडंसं, आताच नाही, नंतर हळूहळू तिनं थोडे दिवस गेले. आता यांना एक निरोप येतो यांच्या वडिलांचा की बाबा आता या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या इकडे यावं लागेल. मग आता हा त्या आदित्य जो आहे तो त्या महिलेला म्हणला की बाबा मला 2-4 दिवसामध्ये माझ्या घराला परत जायचं आहे, कधी येणं होईल काही सांगता येणार नाही, तुझी जर इच्छा असेल ना तर माझ्यासोबत तसं काही कर, आणि नसेल ना तर सोडून दे मला, तू बोलूही नको काहीच नाही, इतके दिवस झाले टाईमपास करते माझ्यासोबत आणि काहीच नाही आहे. मग ती महिला म्हणली की बरं ठीक आहे, आज रात्री आपण प्लॅन ठेवूयात. आज रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान तुम्ही घराच्या बाहेर एक केळीचं हे आहे
शेत आहे आणि त्या केळीच्या शेताच्या बाजूला एक झोपडी आहे जी की थोडी उंच आहे, माळवद म्हणतो आपल्या त्याला, असं माळवद बांधलेलं, त्याच्यावर एक छोटीशी अशी झोपडी केलेली असते. तशा प्रकारची झोपडी आहे. तुम्ही तिथे या, मी तिथं वाट बघते तुमची. म्हणला की हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आज संध्याकाळी आपण भेटूयात. हा म्हटलं पण इतक्या उशिरा का? ती म्हणली की माझ्या नवऱ्याला झोपू द्यावं लागेल ना, तो झोपल्याच्या नंतर मला घराच्या बाहेर निघावं लागेल, असं निघलं तर तो मला मारेल. मग हा म्हणला की ठीक आहे बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण भेटूयात. मग हा दिवसभर मस्त खुश राहतो. याला वाटतं ना की आता आपलं काम होरले आणि होते. मग रात्रीचे 11 साडे 11 वाजतात. हा उठतो आणि पाठीमागं जाण्यासाठी निघतो. आता जो रतन होता ना, त्याचीही नजर त्या मुलीवर होती, त्या बाईवर होती, आणि रतनही तिच्या पाठ्यावर लागलेला होता. आणि ती बाई याला म्हणली होती की काही करा पण तुमच्या त्या मित्राला सोबत घेऊन येऊ नका. त्याला जर तुम्ही सोबत घेऊन आले तर तो माझ्यासोबत काही करेल आणि मला काही करता येणार नाही. हा म्हणला की नाही, तू त्याचं टेन्शन घेऊ नको, त्याला सोबत आणत नाही. रतन झोपला. रतन झोपल्याच्या नंतर हा आदित्य उठला. आदित्य उठल्याच्या नंतर त्या पाठीमागं त्या केळीच्या शेताकडे निघला. आता हा उठल्याच्या नंतर रतनला कळालं की हा उठलाय म्हणून, कारण की रतन झोपलेला नव्हता, तो मोबाईल स्क्रोल करत होता आणि दोघं जणांच्या अलग अलग रूमा होत्या आणि याचा दरवाजा उघडला त्याच्या कानावर आला. मग हा समोर गेला आणि हा त्याच्या पाठीमागं हळूहळू निघाला की हा नेमका चाललाय कुठं. आता याच्या बी मनामध्ये आलं की हा 100% याचा आणि त्या महिलेचा कार्यक्रम जुळलेला आहे. तर ती जी झोपडी आहे त्या झोपडीपाशी गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या झोपडीवर एकदम अंधकंदक असा प्रकाश पडायला लागू लागला. एवढा का असा जास्त प्रकाश पडत नव्हता, थोडी अंधारामध्ये झोपडी असल्यासारखी होती आणि एकदम लाईटली प्रकाश पडतो ना एखाद्या जागेवर, तशा प्रकारचा प्रकाश त्या जागेवर पडायला लागला. आता जो आदित्य आहे तो तिकडे जाऊ लागला आणि याला त्या झोपडीपाशी हालचाल दिसू लागली. याला कन्फर्म कळालं की हां ती बाई आलेली आहे, कारण की ती बाई साडी वगैरे सगळं काही त्या झोपडीच्या खाली उभी राहिली दिसली. हा थोडा हळूहळू तिकडे जाऊ लागला गडबडीने. मग ती बाई उठली, म्हणजे जागेवरच होती, ती चलली समोर. त्या शिड्या लावलेल्या होत्या, आपण शिडी असते माहीत तुम्हाला, लाकडी शिडी माहीत असेल, बघितली असेल तर, ती लाकडी शिडी त्यावर लावलेली होती. त्या शिडीनं वर गेली. वर गेल्याच्या नंतर तिनं काय केलं, एक आपले हात समोर घेतले, जे माळवदाच्या खालून जे लाकूड आणि त्या लाकडाला तिनं काहीतरी बांधलं. आता हा जवळ जाऊ लागला. हा जेच असा थोडासा जवळ जाणार गेला, 5-10 फुटाच्या अंतरावर तो असला की त्या बाईने त्या शिडीवरून उडी मारली खाली, आणि उडी मारली तशी ती बाई त्या माळवदाला पूर्ण मधोमध लटकली. त्या बाईने स्वतःचा गळफास घेतला. हे पाहिल्याच्या नंतर हा एकदम स्टॉप राहिला आणि तिनं जेव्हा उडी मारली ते पूर्ण माळवदाचा खलकर हल्लं आणि तिच्या मानेची जी हाड आहे ना ते मोडलेलं, ते याला इथपर्यंत ऐकलं. 10-15 फुटाच्या अंतरावर होतं, तिथपर्यंत याला ऐकू आलं. तिथं सगळं दृश्य पाहिल्याच्या नंतर हा एकदम असा घाबरला, असा म्हणजे एका जागेवर असा स्टॉप राहिला. अंगाला घाम सुटला याला, काय करूनी काय नाही, याला काय सुधारणा झालंय, काही सुधारणा. हा पूर्णपणे असं गोंधळून गेला. याच्या डोक्यामध्ये सगळे प्रश्न यायला लागले की यार हे काय झालं, मी काय करायला आलो नाही, आपल्यासोबत झालं काय, आता माझं काय होईल, पहिलेच तर त्या केसमध्ये मी इकडं फरार आणि आता हिनं असं केलं. त्याच्या डोक्यामध्ये तेव्हाच एक युक्ती आली. हिला असं वाटलं की कोणी बघण्याच्या अगोदर ना आपण इथून पळून जायला पाहिजे. ते जसा मागं फिरला आणि घराकडे येण्यासाठी पळाला तर त्याच्यासमोर तो रतन उभा. हे पाहिल्याच्या नंतर याला अजून घाम आला. याला म्हणला की भाऊ मी काही नाही केलेलं आहे, तिनं स्वतः फाशी घेतलेली आहे, प्लीज आई शपथ मी तिच्यासोबत काही इन्व्हॉल्ड नाही आहे, मी नाही मारले तिला. आता रतनला समजा नेमका हा बोलतोय काय. रतन त्याला म्हणतो की काय झालं, तू असा बोलतोय काय, ते पटली काय तुला, काय झालं काय तुझं, तू असं काय बोलतोयस, म्हणजे तुया काय केलं काय तिला. हा म्हणतो की अरे भाई नाही मी काहीच केलेलं नाही आहे, तिनं स्वतः फाशी घेतली, मी तर तिथं गेलो पण नाही. हा म्हणतो काय गोष्ट करतोय, चल काय झालं मला दाखव. मग तो रतनला घेऊन आदित्य त्या झोपड्याच्या जवळ आला आणि बघितलं तर त्या माळवदाच्या खाली ना काहीच नव्हतं, पूर्ण रिकाम होतं, तिथं काही नव्हतं, एकदम शांत, पूर्ण शांत होतं. आता असं पाहिल्याच्या नंतर आदित्य थोडा कन्फ्यूज झाला की आईच्या गावात मी आत्ता तर पाहिलं होतं. रतन म्हणतो तू बावचळला का, तू पागल झालास का, काही पण बोलतोयस, काही तर नाहीये, कुठं दूरपर्यंत दिसतंय. आणि हो तिच्यासोबत असं मॅटर करायला आणि मला म्हणतोय की असं नाही तसं नाही, 100% तो माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय ना, आणि मी काही म्हणू नये म्हणून तू हे नाटक करतोय ना. हा नाटक करतोय तू. आता रतनला असं वाटायला लागलं की बाबा मला आणि याच्यापासून वाचण्यासाठी किंवा मी काय म्हणाल याच्यासाठी तू नाटक करतोय, पण तसं काहीच नव्हतं. आदित्यला ते प्रसंग सगळा दिसला होता. आता रतनला वाटू लागलं तसं, पण आदित्यला सगळं माहीत होतं की बाबा जे काही झालेलं आहे ते खरं होतं आणि मी पाहिलेलं आहे म्हणून तो त्याच्या कारणामुळे तो भिवू लागला. तेवढ्यात रतनचं लक्ष त्या शेडकडे गेलं ज्या शेडमध्ये ती राहत होती. तर ती शेडच्या बाहेर आल्यासारखी याला दिसली. रतन आदित्यला म्हणतो याद्या ऐक, ती यायली आहे, जे काय असेल ना बाबा कर, मला काही घेणते ना, मी काही अडथळा आणत नाही, मी वाटलंच तर कुठं दूर जाऊन लपतो, पण तू तिच्यासोबत कर,
आदित्य म्हणतो यार रतन नको यार, जाऊ दे, मला भीती वाटते. आता पण रतनला वाटतं की हटकून असा करतोय, मी काय म्हणेल म्हणून. जो रतन आहे ना तो आदित्यवर धावतो, काय चिवत्यापणा करतोय रे तू, कर ना ती यायली तर, चल कर कर म्हणे कर. मी जातो लपतो. रतन जो आहे ना तो दुसरीकडे लपला जाऊन, आणि जो आदित्य आहे ना तो पण भीत त्याच्या घराकडे जाऊ लागला, असं परत रिटर्न. आता रतन म्हणू लागला की काय पागल आहे, जातो अरे उभा राह असं म्हणू लागला, पण तो ऐकणं गेला. तो हळूहळू घराकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात ती जी महिला आहे ना ती त्याच्या समोरून आली आणि त्याला म्हणले काय हो, तुम्ही तर माझ्या अगोदर आलात, चला ना, मी तर तुम्हाला टाइम दिला होता ना, चला लवकर, माझा नवरा उठायच्या अगोदर आपलं जे काही काम आहे ते उरकून घेऊ, तुम्ही तिकडे जा, मी इकडे जाते. असं म्हणत ती बाई त्या आदित्यच्या समोर चालायला लागली. आता ती बाई कण समोर चालायला लागली ना, आदित्य घाबरत तिच्या पाठीमागं चालायला लागला, कारण की जे झालेलं यानं पाहिलं होतं याची फाटू लागली मरणाची. आणि तेवढं सगळं प्रसंग डोळ्यासमोर पाहिल्याच्या नंतर कोणाची फाटणारच ना, तसं याची फाटायला लागली. आता हा हळूहळू तिच्या पाठीमागे जातो, ती कणकण निघते. या दोघांमधलं अंतर असं लांबल्याच्या नंतर 10-15 फुटाचं तरी अंतर त्यांच्यामध्ये लांबलं. 10-15 फूट लांब गेल्याच्या नंतर ती बाई परत मागं वळून अशी म्हणते की चला ना, या ना लवकर. हा थोडा कणकण निघाला. ती कणकण त्या शिडीवर चढल्याच्या नंतर तिने सेम जसं सुरुवातीला केलं होतं, खालून काय बांधल्यासारखं त्या याच्या, आणि सेम तशीच उडी टाकली. उडी टाकल्याच्या नंतर जो आदित्य आहे तो तचकला आणि जागेवर उभा राहिला. अरे बापरे, हे परत झालंय. आता तिनं उडी टाकलेली बघितलेली, ती त्या माळवदाच्या खाली लटकलेली बघितलेली, हे रतननं पाहिलं. रतन परत उठल्याच्या नंतर आदित्यच्या जवळ आला आणि आदित्यला म्हणला अरे भाई काय केलं हे. आदित्य म्हणला सेम असंच झालं होतं जेव्हा मी एकला आलो होतो त्यावेळेस. त्या बाईनं स्वतःला फाशी घेतली, स्वतः पलटी पलीकडून. सेम असंच झालं. याच्या तोंडामधून आवाज निघणं, रतनच्या पण आवाज निघणं. रतन म्हटलं अरे यार, नेमकंच एक गळ्याच्या बाहेर जातंय तर दुसरं गळ्यामध्ये येतंय. आता काय करावं आपण. नेमकंच एक विझायला की दुसऱ्याला आग लागली आहे. चाल बाबा, आपण एक काम करूया, तिथं कोणी नाही आहे ना, कोणी आपल्याला बघितलेलं नाही, आपण पटकन जाऊन आपल्या रूममध्ये झोपी जाऊयात, जसं काही झालंच नाही, काही माहीतच नाही. मग हे दोघं जण पळत आपल्या रूममध्ये गेले. घराचा मोठा दरवाजा लावला, रूममध्ये गेले, रूममध्ये झोपी गेले. एकाच रूममध्ये जाऊन झोपी गेले. पण यांना झोप आलीच नाही. यांच्या अंगाला घाम सुटतोय. विचार पडतो यांना की हे काय झालं. जो रतन आहे तो आदित्यला शिवाय द्यायला लागला, आदित्य आहे तो रतनला शिवाय द्यायला लागला. तो म्हणतो की अरे भाई, पहिल्यांदा पण तिनं अशीच फाशी घेतली होती, तिथं ती नव्हती, यावेळेस आपण पळून जायला पाहिजे होतं. पण रतन म्हणतो की अरे पहिले ती आलीच नव्हती तर फाशी घेईल कुठून. तिनं फाशी घेतली आत्ता, या क्षणाला तिनं फाशी घेतली तुझ्या समोर. तू काय म्हणला तिला, तू काय केलं तिला. रतन त्याला असं म्हणतोय. रतन त्याच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतोय, आदित्य त्याच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. यांच्या गप्पामध्ये, यांच्या बोलण्यामध्ये अख्खी रात्र निघून जाते, कारण की अर्धी रात्र तर पहिलीच निघलेली असते. अर्धी रात्र निघून जाते आणि सकाळ व्हायच्या मार्गावर ना सकाळी नेमकं त्या दोघं जणांचा डोळा लागतो. भीत का असताना पण डोळा लागतो. आणि तेवढ्या त्याचा दरवाजा वाजवल्याचा आवाज यांच्या कानावर येतो. यांना 100% वाढतं की आपल्या दरवाजावर त्याच मॅटरसाठी कोणीतरी दरवाजा वाजवलाय. त्या बाईने फाशी घेतली. आपल्याला विचारपूस करण्यासाठी इथं आलेले आहेत माणसं. तुम्ही काय बघितलंय का नाही. आता दोघं जण डिस्कशन करतात. बघ, बाहेर जे कोणी पण माणसं असतील ना, त्यांनी जर आपल्याला विचारलं की काय झालंय, कोणी पाहिलं होतं का काय, तर आपण म्हणायचं काहीच नाही, आपण रूमच्या बाहेरच निघलो नाही. दोघं जण एकमेकाला असं डिस्कस करतात आणि हळूहळू भीत त्या दरवाजापाशी जातात. दरवाजा उघडतात आणि जसा यांनी दरवाजा उघडला तसं यांच्या पायाखालची जमीन सरकली. समोर त्या बाईचा नवरा उभा होता आणि त्याच्या हातामध्ये होती दुधाची कॅटली. तो म्हणला की साहेब दूध घ्या, आज उशीर केला, जॉगिंग नाही करायला आले तुम्ही, व्यायाम वगैरे बाहेर करायला, इतका उशीर कवर कसं काय झोपले, रात्री जरा जास्त वेळ जागे राहिले का. तो हसत त्यांना बोलतोय. आणि तो जेव्हा दूध देऊ लागला त्याच्या पाठीमागं यांच्या घराचं जे अंगण आहे ते अंगण ती बाई झाडू लागली. हे दोघे जण शॉर्ट झाले. दोघं जण घरामध्ये आले, चुपचाप दरवाजा लावला, दूध किचन रूममध्ये ठेवलं. दोघं जण एकमेकाला बोलताय आपण काल दारू पिली होती का. एक जण म्हणतो नाही. आपण काय केलं होतं का, गांजा पिंजा भांग पिली होती का, ड्रग्स वगैरे घेतला होता का. ते दोघं म्हणतात नाही. मग आपल्याला रात्री दिसलं ते काय होतं. आता दोघं जण थोडे रिलॅक्स झाले. दोघं जणांना वाटलं बाबा आपल्यासोबत असं काहीतरी झालं असेल जे व्हायला नको पाहिजे होतं. रिलॅक्स झाले थोडेसे नॉर्मली. आता त्यांना जायचं होतं उद्या. परत काल असं घडलं, आज सकाळी यांनी असं बघितलं, आजची रात्र राहायची, उद्या सकाळी या दोघा जणांना लवकर निघून जायचं होतं.
आणि हे सगळं प्लॅन झाल्याच्या नंतर दिवसभर राहिले, रूमच्या बाहेर निघले नाही, घराच्या बाहेर निघले नाही. ती बाई तिचं काम करू लागली, तो माणूस त्याचं काम करू लागला. गावामधले माणसं आले, ते पण त्यांचं काम शेतामध्ये करू लागले आणि संध्याकाळी ते घरी निघून गेले. आता आजच्या रात्री जे यांच्यासोबत झालं ना ते एक्स्ट्रीम लेवलवर झालं, खतरनाक पद्धतीनं. संध्याकाळी झोपी गेले. झोपल्याच्या नंतर दोघेही जण आपला मोबाईल स्क्रोल करू लागले. रातचा टाईम होतो, 11:30-12चा टाईम. त्यावेळेस यांच्या कानावर एक आवाज येतो झुंबर हलण्याचा. हे दोघं जण आपल्या रूमच्या बाहेर येतात, बघतात तर त्या झुंबराला ती बाई लटकलेली. आणि यावेळेस ती बाई मस्तपैकी असं नटका फटका करून नटलेली वगैरे, सगळी मेकअप वगैरे केलेला, तिच्या डोक्यामधून रक्ताचे थेंब यायले, ते रक्ताचे थेंब खाली फरशीवर पडायले तर, आणि ती परिपूर्ण झुंबरला लटकलेली. असं पाहिल्याच्या नंतर दोघांच्या पायाखालून जमीन सरकली, दोघांच्या अंगाला घाम आला. ते दोघंजण विचार करू लागले, अबे हे काय प्रकार आहे. त्या दोघा जणांना ते घराचा दरवाजा उघडा दिसला. दोघेही जण पळत पळत घराच्या दरवाजातून बाहेर पळाले आणि गावामध्ये गेले. गावामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण गावकरी सगळे त्यांच्या तोंडाकडे एकसारखे बघतायत. सांगण्याचा प्रयत्न करणारच की जो रतन आहे तो म्हणतो की थांब, आपण जर यांना सांगितलं तर यांना असं वाटेल की आपण तिला मारले, आपण नाही सांगायला पाहिजे. म्हणून यांनी काही सांगितलं नाही. पण गावकऱ्यांना अंदाजा लागला होता की यांच्यासोबत काय झालेलं आहे म्हणून. गावकरी एकसारखे यांच्याकडे बघतात. मग गावकरी यांना म्हणतात की या तुम्ही बसा, तुम्ही कुठे जाऊ नका, उद्या सकाळी इथून जा. पण यांना वाटलं की आपण जर सकाळपर्यंत इथं थांबलो, गावकऱ्यांनी जर तिथं गेले आणि तिचं जर मृतदेह पाहिलं तर आपल्याला मग खूप जास्त अवघड होणार. ज्या गोष्टीपासून आपण लांब पळू लागलो त्या गोष्टीमध्ये आपण कायमच अडकणार. यांनी यांच्या वडिलाला फोन केला आदित्यने. त्याच्या वडिलाला म्हणले, बाबा तुम्ही आत्ता गाडी पाठवा, आम्ही आत्ता येणार घराकडे, आम्ही इथं राहणार नाहीत. त्याच्या वडील लगेच तिकडून गाडी पाठवतात. हे दोघं जण गाडीमध्ये बसतात, आपल्या घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर आदित्य आणि रतन आदितीच्या वडिलाला सांगतात की बघा त्या घरामध्ये अशानं असं झालेलं आहे, आम्हाला फार फार भयानक भीती वाटते. आदितीच्या वडिलाला टेन्शन आलं की यार आम्ही कोणत्या कारणावरून यांना लपवण्याचा प्रयत्न करतो, यांनी केलंय काय. मग तो त्याच्या मित्राला फोन लावतो, ज्याचा फार्म हाऊस होता ना त्याला फोन लावल्याच्या नंतर म्हणतो की बाबा एक प्रॉब्लेम झाली आहे. तो म्हणतो की काय प्रॉब्लेम झाली सांगा ना. आदितीचे वडील त्याला म्हणतात की तुझ्या फार्म हाऊसमध्ये जे आपले लेकरं राहू लागले, त्या फार्म हाऊसमध्ये त्या फार्म हाऊसच्या समोर राहणार तुझा जो गडी आहे कामावरचा, त्याच्या बायकोनं फार्म हाऊसमध्ये फाशी घेतली म्हणे. आता असं म्हणल्याच्या नंतर जो त्याचा मित्र आहे ना, त्याच्या वडिलाचा आदितीच्या, तो एकदम पद्धतीने शांत राहिला. तो म्हणला की काय गोष्ट बोलतोय, खरं बोलतोय तो. आदितीचे वडील म्हणतात हां लेकरं तर तसंच बोलत आहेत आणि फार भिलेले सुद्धा आहेत. ते म्हणतात की आईशपथ शब्दा घालू सांगितले की सगळं काही खरं आहे म्हणून. तो म्हणतो की नाही यार असं कसं होऊ शकेल. बरं 1 मिनिट थांब, मी तुला एक फोटो पाठवतो, तो फोटो तू आदित्यला दाखव आणि नंतर मग मला फोन लाव. मग तो काय करतो, त्या आदितीच्या वडिलाचा मित्र आदितीच्या वडिलाला एक फोटो पाठवतो आणि तो फोटो असतो त्या फार्म हाऊसच्या शेजारी काम करणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या बायकोचा. मग आदित्यचे जे वडील असतात ते फोटो त्या आदित्यला दाखवतात. आदित्य म्हणतो की हां हीच ती बाई होती ज्या बाईने घरामध्ये येऊन झुंबरला फाशी घेतली आहे म्हणून. परत तो आदितीचे वडील त्याच्यावर मित्राला फोन लावतात की हां बाई हीच ती बाई आहे जिनं असा कार्यक्रम केलेला आहे. आता त्याचे जे मित्र आहेत ते म्हणतात की यार काय तुझे मुलं काय वेडे झालेत काय. हा म्हणतो की काय झालं. अरे त्यांना मरून आज 5 वर्ष होत आहेत. 5 वर्षाच्या अगोदर त्या बाईने फाशी घेतली होती, पण ती फाशी माळवदाला घेतली होती. आमच्या तिकडे एक माळवद होतं, त्या माळवदाला घेतली होती. आणि ते माळवद काय असं काय फारसं लय मोठं बी नव्हतं लय छोटं बी नव्हतं, त्याला घेतली होती. आणि तिनं फाशी घेतल्याच्या नंतर तिच्या नवऱ्यानं एंड्रेल पिऊन स्वतःचा जीव घेतला होता, म्हणजे शेतामधलं औषध. त्या असंच त्या दोघा जणांनी जीव दिला होता. आणि त्या दोघा जणांचा जीव गेल्याच्या नंतर मलाच खूप डोक्याला हेडॅक बसलंय. कोणी माझ्या शेती कामाला पण राहीना झालंय आणि ज्यांनी राहिले ते म्हणतात की गावातून येणं जाणं करतो. त्या कारणामुळं मला तिथले सगळे ढोरं वासरं विकावे लागले आणि बाहेरून तिथं म्हणजे जे काय आहे ना ते सगळं काही मला सोडावं लागलं. तिथं फक्त फार्म हाऊस एकच होतं. काय झालं काय माहीत, कोणते लोक सांगणं जाईल काऊन राहत आहे काऊन नाही म्हणून. एक माणूस राहिला होता, तो अर्ध्या रात्रीच पळून गेला, तो राहिला नाही तिथं. आणि तुझे मुलं आता म्हणतायत की त्यानं फाशी घेतली नाशी घेतली म्हणून. मग यांना असं वाटायला लागलं की यार कदाचित भूतभीत का असं ना त्यांचं, बहुतेक असंही असू शकतं ना, भूतबी असू शकतं ना. आणि तसंच होतं ना की ते मेलेली असल्याच्या नंतर याला कशी बोलल आणि यांच्यासमोर ती झाडून काढायची, तो माणूस दिसायचा जसं की ते काम करतायत. पण नंतर यांनी विचार केला की हां यार गावामधून माणसं यायचे, काम करायचे, निघून जायचे, पण ते कधी इथं आले नाहीत, कधी या माणसांना बोलले नाहीत, कधी हे दोघं जण त्या दुसऱ्या माणसासोबत काम केलंय. आपण फक्त या दोघं जणांनाच बोलायचो. आणि जेव्हा आपण यांना बोलायचो त्यावेळेस गावातली नुसती मंडळी यांच्याकडे बघायची, काय वेळासारखं बोलतात. ती मंडळी यांना बोलायची नाही गावामधली लोक, ते चुपचाप निघून जायचे तिथून.
तेव्हा यांना कळालं की आपल्याला गावातले लोक येडं समजत होते, आपण बोलत होतो ते. आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बिष्टी त्याच्या घरामध्ये होऊ लागल्या, त्यावेळेस त्याची आईसुद्धा ह्या गोष्टी ऐकू लागली. मग त्याची आई त्याच्या वडिलाला म्हणते की अहो, मला ना असं वाटतं की आपल्या लेकरावर कुणीतरी करणी केली आहे, काळा ब्लॅक मॅजिक केली आहे, आणि मला असं वाटतं कोणीतरी तांत्रिकाला दाखवावं किंवा काहीतरी करावं की जेणेकरून आपल्या मुलाच्या वरी जे काही पण आहे ना ते निघून जाईल. आता त्याचे वडील उद्योगपती होते, ते काय असं डोक्यामध्ये आणत नव्हतं की करणे बिरणे ब्लॅक मॅजिक हे ते म्हणले की सरळ नाही, असं काही नसतंय आणि तुम्ही असं डोक्यामधून काढून टाका. मग तिथं थोडंसं शांत झालं आणि काही दिवस निवांत गेले. पण येथे पौर्णिमाच्या वेळेस जेव्हा आदित्य त्याच्या घरामध्ये झोपला होता. आता अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला विसरलो की जो आदित्य होता ना तो जरा जास्त सेन्सिटिव्ह होता कोणत्याही गोष्टीमध्ये. त्याला एखादी गोष्ट नाही भेटली तर तो रडकुंड्या यायचा, त्याला ती गोष्ट पाहिजे होती, त्याला कोणी बोललं त्याला सहन नाही व्हायचं. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये तो एकदम सेन्सिटिव्ह होता आणि जो रतन होता तो एकदम धष्टपुष्ट होता आणि एकदम निबरधोंड होता. त्यामुळं तो काय जास्त फारसा विचार करायचा नाही. तो म्हणायचा की जे होईल ते पाहून घेऊ आपण. त्याच्यामुळं पण असं वाटतं की याच्यासोबत असं झालं आहे आणि त्याच्यासोबत असं झालं नाही म्हणून. कारण की रतनला त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम झाला नाही, त्याच्यानंतर ती बाई रतनला काही दिसली नाही. पण आदित्यसोबत ना फार भयंकर प्रकार झाले. जो आदित्य होता तो त्याच्या रूममध्ये झोपला होता आणि पौर्णिमेची रात्र होती. अर्ध्या रात्री त्याच टायमाला याचे डोळे उघडतात. डोळे उघडल्याच्या नंतर याचा जो असा चेहरा असतो ना, याच्या चेहऱ्यावर असं काहीतरी असं वल्ल पडलेलं असतं आणि जो याच्या घरामधला पंखा असतो ना तो थोडा जास्त आवाज देतो. त्या कारणामुळे याची जाग येते. असं कोणीतरी पाणी शिपतं ना आपल्या तोंडावर असं टप टप, तशा प्रकारे याच्या तोंडावर असं पडलं होतं. म्हणजे डोळे उघडून बघतो की पंखा का वाजतोय, माझ्या तोंडावर नेमकं पडलंय काय. असं केलं आणि आपल्या हाताकडे असं पाहिलं, काय पडलं नेमकं तोंडावर, पाल काय सुसू वगैरे केली तर नाही ना, पाली ना, असं त्याला वाटलं. पण हाताकडे पाहिल्याच्या नंतर हातावर जे लागलेलं होतं ते पूर्णपणे लाल भडक होतं, रक्तासारखं, एकदम खतरनाक पद्धतीनं. आणि मग याचं लक्ष वरी गेलं. जो पंखा फिरतोय त्या पंख्याला लटकलेल्या त्या महिलेचा मृतदेह सेम त्याच पद्धतीनं गर गर गर, आणि तिच्या मृतदेहामधून डोक्यामधून जे रक्त बाहेर येतं ते रक्त सगळ्या घरांना असं पडते. पेंट करताना आपण कसं मारतो तसं सरप 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 अशा प्रकारचा. हे पाहिल्याच्या नंतर आदित्य जोरात ओरडला. त्याचे आईवडील आले. आईवडील आल्याच्या नंतर आदित्यला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण नाही. आदित्यला ते मृतदेह दिसते, नुसतं दिसतंय, इतकं भयानक दिसतंय की पाहायचं कामच नाही. त्याला त्याच्या आई नाही दिसत, त्याचे वडील दिसत नाहीत आणि त्याचे आईवडील जे त्याला धरतायत त्याला असं वाटतं की ते मृतदेह त्याला धरतंय. नुसता जोरजोरात ओरडतोय, हातपाय आदळतोय, स्वतःला सावध करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला असं वाटतं की कुणीतरी त्याला पकडतंय आणि ते जे मृतदेह आहे समोरचं ते खाली जमिनीवर उतरलेलं आहे आणि ते याच्याकडे हळूहळू हळूहळू चालत चालत येत आहे. याला ते दिसत नाही की याचे आईवडील याला पकडायले, त्याला शांत करायला नाही. त्याच्या आईवडिलांचा आवाज देखील याला येत नाही. याला फक्त ते मृतदेह दिसतं आणि ते मृतदेह ते घुरतं ना, अशा प्रकारचा आवाज त्याला येतो. आणि असं त्याच्यासोबत पूर्ण नाईट होतं. आणि त्याचे आईवडील त्याला शांत करण्याच्या नादात, अरे थांब बाबा, डॉक्टर येतात, ते ट्रीटमेंट करतात, त्याला पकडतात. आणि इथपर्यंत की जेव्हा त्याला सगळ्या जणांनी पकडून पलंगाला बांधलं, त्याला सलाईन वगैरे डॉक्टर्स वगैरे हे देऊ लागले, त्यावेळेस सुद्धा त्याला असं वाटू लागलं की कुणीतरी माझ्यासोबत काहीतरी करतंय. त्याला कुणीच दिसत नाही, त्याला फक्त ते मृतदेह दिसतं, काहीच दिसत नाही त्याला. आणि जेव्हा ती पूर्ण रात्र गेली, दुसऱ्या दिवशी तो जेव्हा उठतो तेव्हा तो आईवडिलांना सांगतो की आई, माझ्या रूममध्ये ते मृतदेह आलं होतं, बाबा माझ्या रूममध्ये ते मृतदेह आलं होतं, जे मृतदेह मी त्या फार्म हाऊसमध्ये बघितलं होतं आणि माझ्यासोबत खूप काही झालंय. तुम्ही कुठं होते, काय होते. आता यांच्या आईवडिलाला असं वाटू लागलं की यार, हा डोळ्यानं आमच्याकडे बघत होता, धावत होता, स्वतःला वाचवण्याचा म्हणजे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता, तरी हा म्हणतो की आम्ही कुठं होतो म्हणून. याच्या आईला कळालं की बाबा याच्यावर काहीतरी तसल्या प्रकारचा परिणाम झालेला आहे. याची आई त्याच्या बाबाला म्हणते की आपल्या मुलाला काळा जादू, ब्लॅक मॅजिक, करणी, भूताबिताचं काहीतरी लागलेलं आहे, आपण याला कोणा तांत्रिकापाशी, महाराजापाशी दाखवलं पाहिजे. पण त्याचे वडील उद्योगपती असल्यामुळे ते म्हणतात की असल्या कोणत्याही गोष्टीमध्ये विश्वास ठेवू नको, अरे आपण या शहरामधल्या टॉपच्या डॉक्टरांना आणू, त्यांना दाखवू. आणि तसंच केलं त्यांच्या वडिलांनी. त्या आदित्यला प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक टॉपच्या डॉक्टरकडे त्यांनी नेलं, पण तो जागेवर आला नाही. आणि डॉक्टरचं ट्रीटमेंट करता 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 ही गोष्ट इतकी जास्त वाढली, एक्स्ट्रीम लेवलवर गेली. आणि ज्यावेळेस मग हे सगळं दवाखान्यानं कव्हर झालं नाही, त्यावेळेस आदित्यचे वडील, आई जशी म्हणते आदित्यची तसे त्याचे वडील ऐकतात आणि मोठमोठ्याल्या तांत्रिकांना, मोठमोठ्याल्या महाराजांना आणतात. तर त्यावेळेसही ते महाराज आणि तांत्रिक म्हणतात की आता खूप जास्त उशीर झालेला आहे. जेव्हा ही सुरुवात झाली होती त्यावेळी जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर कदाचित आम्ही काहीतरी करू शकलो असतो.
पण आता खूप उशीर झाला आहे आणि आत्ता पण तो मुलगा अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या रात्री जोरजोरात ओरडतो, त्याला बांधून ठेवतात पलंगाला. फक्त अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेसच, नाहीतर ते एक काम करतात, अमावस्या पौर्णिमेची रात्र असली की त्यावेळेस त्याच्या जेवणामध्ये 1-2 गोळ्या टाकतात किंवा त्याला गोळ्या झोपीच्या देतात की बाबा तू खा आणि झोपी जा, तू जागा होऊ नको. इतकं मेजर की असं समजा की त्याला बेशुद्ध केल्यासारखंच करतात ते त्या रात्री, या 2 रात्री. आणि अदर नाईट, अदर दिवसा त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही, पण अमावस्या पौर्णिमा आली की त्यांना अशी प्रॉब्लेम होते. आता ही स्टोरी आपली इथंच संपवूयात. या स्टोरीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सगळं आदित्य नावाच्या मुलासोबत घडलेलं आहे आणि आपल्याला जी पाठवलेली स्टोरी आहे ही आहे रतन नावाच्या मुलाने. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मी त्यांचा नातेवाईक पण आहे आणि मित्रसुद्धा आहे. त्यांनी कन्फर्म नाव नाही सांगितलं की हा कोणाचा मुलगा आहे म्हणून, त्यांनी त्याचं नाव सांगितलं आहे. आता यांच्यासोबत जे काही झालं आहे, यांची जी काही कथा आहे ती कथा जर आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि हां, तुमच्याजवळ जर अशी एखादी कथा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना मी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा त्याच्याच शेजारी एक ईमेल दिलेला असेल. तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल तुम्ही त्याच्यावर मला तुमची कथा शेअर करू शकता. तर आता चला आपला व्हिडिओ इथंच संपवूयात. द एंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.